मी माझ्या टीम मधून उतरवते मिलिंद शिंत्रे आणि हेमांगी कवी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. माणसानं आयुष्यातला प्रत्येक क्षण जगला पाहिजे असं म्हणतात. म्हणजे शाहरुख खान पण म्हणतो हसो जिओ मुस्कुराओ क्या पता कल हो ना हो. त्यामुळे आयुष्यातला हा क्षण एन्जॉय करण्यासाठी सेकंड हनीमून साठी चालले ते आजी आजोबा. बघूयात मग हनीमून कसा रंगतो. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुप्रिया पाठारे यांच्या टीम मधून मिलिंद शिंत्रे आणि हेमांगी कवी. घूंघट की आड़ से दिलबर का दीदार अधूरा रहता है जब तक ना मिले आशिक की नजर. जब तक ना मिले आशिक की नजर. सिंगार अधूरा रहता है. सिंगार अधूरा रहता है. सिंगार अधूरा रहता है. फास्ट फॉरवर्डचं कारण पहिल्या हनीमूनला याच्यातच सगळा वेळ गेला. म्हणून म्हटलं हे डायरेक्ट फास्ट फॉरवर्ड मध्ये तुम्हाला दाखवावं. म्हणून वेळ सुद्धा अशी मारून नेली मी. शिंत्रे का शिंत्रे का शिंत्रे का शिंत्रे का शिंत्रे का शिंत्रे का. हनीमूनला आलो मी. 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 हनीमूनला 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 हनीमूनला. मानेला हनी होती. वा 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 वा. हवा किती फ्रेश पडलीये. बायको पण इथं खाली पडलीये. बसले 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 अगदी नव्या नवरीसारखी बसले. नटून थटून सजून धजून आता या धुंद कुंद वातावरणातच प्रणय पिपासा भागवावी. प्रणय पिपासा. प्रिये आहो अगं ते बेडशीट काढ बाजूला. ही बेडशीट नाही हो घुंगट आहे. तो असा बाजूला सारायचा असतो. विसरला वाटतं 50 वर्षात. करतो हा करतो करतो. लाकडी आहे का काय घुंगट. प्रिये ये अगं उठ आता. एक मिनिट हळू 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 हळू. प्रिय 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 प्रियतमे. अगं बाई लाकडे हो. लाडके जानू मनू. अगं बाई जाने मनू. जा तिकडे. आता करायचं का सुरू हनीमूनू. अगं बाई आम्हाला बाई लाजच वाटते. 50 वर्ष झाली लग्नाला तरी सुद्धा तुम्ही लाड लाड बोलता. छान. आता हिला काय माहिती मी हिचं नाव विसरलोय ते. लाडके ए लाडके आपण चिमूटभर रोमांस करायचा का. माझं नाव घे ना तू. लेडीज फर्स्ट. ओके घ्या मग. अहो लेडीज फर्स्ट ऐकणार असं म्हटलं मी. नाव घ्या. मी घेऊ का. घ्या घ्या घ्या. आज आपल्या 50व्या लग्नाचा वाढदिवस. लग्नाचा 50वा वाढदिवस. आपण आलोय उट्टीला हनीमूनला. गोळा बेरीज कसली करताय. नाव घ्या लवकर. अगं जुळवायला नको का सगळं. आपण आलो आगगाडीने उटीला हनीमूनला. आणि हनीमून साठी मी आहे कटिबद्ध. वा 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 वा. पण हनीमून कसा करणार. माझी डार्लिंग आहे वयोवृद्ध. अहो नाव घेताना नेहमी नावात नाव असायला लागतं. किमान हेमांगी आहे वयोवृद्ध असं तरी म्हणायचं. हेमांगी हेमांगी हेमांगी. वा वा वा. एवढा कसला आनंद झालाय हो तुम्हाला. तुला नाही कळायचं. मंथनला की नाही मंथनला अचानक खिशामध्ये 500ची नोट सापडावी किंवा बुडणाऱ्याला समोर एखादी बोट सापडावी किंवा कोणी पार्टी मागितल्यावर रस्त्यावर एखादी दारूची बाटली सरळ सोट सापडावी. तसं झालंय. बर मी काय म्हणतोय. हेमुकडे हेमोजी काका. अहो काय हेमाड पंत. आम्ही नाही जा. नाव घ्या ना. नाव आत्ता. नाव नाव आत्ता नाव घ्या.
स्वप्न पाहिलं होतं मी नवरा असावा पुल गडकरी अत्र्यांसारखा. स्वप्न पाहिलं होतं मी नवरा असावा पुल गडकरी अत्र्यांसारखा, पण गळ्यात पडल्या माझ्या नवरा आचरट मिलिंद चिंत्र्यांसारखा. सेकंड हनीमूनला थंड हवेच्या ठिकाणी आणलंय, सर्दी झाली मेली मला. हो हो मग थोडी वात्सल्याची ऊब देऊ का? चावटपणा करायचा नाही, चावटपणा करायचा नाही. अगं एकदा तरी करू दे चावटपणा. हा? आपण त्याच्यासाठीच भाडं भरलं नाहीत का? तू एक काम कर, डान्स कर एखादा डान्स. डान्स डान्स कर. सांगा कुठलं गाणं सांगा. सांगू? हा. जाऊ द्या ना घरी. चला मग जाऊया. अगं गाणं हे गाणं जाऊ द्या ना घरी वाजले की बाय. अच्छा अच्छा. हा नृत्य कर. लावा लावा सीडी लावा. शिडी लावली हो लावली. हा. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा. हो कशा बाई छंदा माग मग फिरता असं काय करता ताजी हिल्ला भेटता की येत्या बाजारी. हो सहाची बी गाडी गेली नवाची बी गेली आता बाराची गाडी निघाली. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा. अगं दाद नव्हतो देत, थांबायला सांगत होतो. चुकीचं करून ठेवते. एवढं बोलताना तर तुम्ही नाचून दाखवा आता एखादा नाच. बघा कशी 16 वर्षाच्या मुलीसारखी नाचली मी आता. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. आता ना आता अजून एक. अगं मी काय बारबाल आहे का? फरमाईशी कसल्या करतीस? आपण खेळ खेळूया. आता खेळात मला हरवणार तुम्ही. हा. सांगा कुठला खेळ खेळायचा. अंधळी कोशिंबीर. आंधळी कोशिंबीर. हा, हा हा. आंधळी कोशिंबीर. हा, ती बरोबर तुम्ही खेळणार आणि जिंकणार सुद्धा. आयुष्यभर तेच तर करत आला तुम्ही माझ्या बरोबर. मला काय माहित नाही लग्नाच्या आधीच्या आणि आताच्या तुमच्या मैत्रिणी. काहीतरी काय बोलतेस? कोणीच नाहीये असं. हो हा. मग ती पाटणकरांची कोण होती? शरू शरू शरू. शरू शरू शर्वरी म्हणा तिला शर्वरी. बर बर बर. ती शाळा सुटायच्या ऐवजी तुम्ही तिकडे जाऊन उभे राहायचात. मी मुळीच तिची शाळा सुटायच्या वेळेला तिथे जाऊन उभा राहत नव्हतो. हा? खोटं बोलते ही. काय व्हायचं, मी इव्हिनिंग वॉकला जायचो तेव्हा ती हरामखोर लोक शाळा सोडून द्यायची. आपला दोष नाही त्याच्यामध्ये. आणि ती कोण ढालगज आवट्यांची? नमू नमू नमू. नमू नमू नमू. नम्रता हा शब्द उच्चारता सुद्धा येत नाही तुम्हाला. अगं काही वाटेल ते काय बोलतेस तू? हा, मग? अगं ती माझी लाडकी लाडकी मानलेली बहीण आहे ती माझी. मला हा. काय म्हणायचंय, हा. या तुमच्या मानलेल्या बहिणी हा. भाऊबीजेला आणि राखी पौर्णिमेला कुठं मारायला जातात हो? आणि सर्वात मोठा आक्षेप ना मला त्या कुठे येतो त्या विजयवर आहे. विजय पटवर्धन. त्याच्या नादाने जाऊन तुम्ही कुठं कुठं जाऊन आला ते. काही कुठं कुठं जात हो, हो, हो. नाहीये. बेआबरू काढू नकोस माझी. हा. ही हिच्या असल्या त्रासामुळे ना जीवनाला वैतागलोय मी. जाऊ दे, मी आता जीवच देतो जाऊन. अहो त्यापेक्षा मी देते ना जीव. काही नको देऊ. जीव देते म्हणते, कधी जीव दिला नाही आतापर्यंत. हा. सारखं एखाद्याला आपला आशिरा लावून ठेवायचं. हा. त्याला काय अर्थ आहे का? आता हा विजयचा डबा आहे ना तोच डोक्यात घालून घेते मी. पितळी डबा ठेव खाली. पितळी डबा लग्न झाल्यापासून पाहतोय जवळ आपला पितळी डबा. हा. अगं काय ते पितळी डब्यात दाखव मला. काही नाहीये. पितळी डबा दे. काही नाहीये. पितळी दे. नाही सांगितलं का ना. तुझं पितळ उघडं पडेल असं वाटतंय का? नाही अजिबात. अहो, नका बघू त्याच्यात काही नाहीये. बघतो आता. हा. हा. हे काय आहे? हे काय आहे? 3 तांदूळ ठेवलेस तू ह्याच्यात? हो. एवढ्या मोठ्या डब्यात 3 तांदूळ? हो. अर्थ काय घ्यायचा? आता तुम्हाला काय ते सत्य मी सांगूनच टाकते. सांग. हे 3 तांदूळ म्हणजे माझ्या लग्नाआधीचे 3 बॉयफ्रेंड. हो हो. असं घाबरू नका. लग्नाच्या आधीच होतं ते सगळं. आणि हो हे 200 रुपये ठेवा. तांदूळा गणिक एक मित्र. हा. जाऊ दे, 3च होते लग्नाआधी. 200 रुपये ठेवा. आता 200 रुपये कसले? काल इकडे येताना 4 किलो तांदूळ विकून आले मी. बघूया ते तुमचं
आमचं चिरतरुण स्किट कसं वाटलं आपल्या परीक्षकांना? अश्विनी मॅम. It was very sweet, romantic, lovely honeymoon that we could see. Thank you so much. जी तुला तुम्ही दोघेही खूप क्यूट होतात. मला पुढच्या पर्वात सुद्धा तुमची जोडी असेल तर तुमची जोडी पाहायला खूप आवडेल. मला खूप मजा आली. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच हे पर्व मला खूप लक्षात राहणार आहे. तुला काम पाहिजे ना पुढचे पर्व? जरा आनंदाचं वाजव. उद्यापासून नवीन पर्व सुरू होत आहे आपला. ठरलेलं म्युझिक, त्याच्यावरती ठरलेले एक्सप्रेशन आमचे. पण हे सगळं बघायला मिळणार आहे उद्यापासून. बघायला विसरू नका. दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता फू बाय फू नवीन पर्व. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. हुबाईबूचं नवीन पर्व सुरू होतं तर आमच्या दोन्ही जजेसच्या वतीने मला काहीतरी म्हणायचं. येस. बीच राह में दिलबर बिछड़ जाए कहीं हम अगर और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर हम लौट आएंगे तुम यूं ही भुलाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना.